हाय हॅलो नमस्कार, मी छाया स्वागत करते आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा दिवस खूप शुभ आणि पवित्र दिवस आहे आणि तो म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे काय, जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं अक्षय तृतीया अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेलं कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही न संपणारं फळ देत राहतं आणि त्यामुळेच आपली मोठी लोक आपले गुरुजी आपल्याला हमेशा सांगत राहतात या दिवशी दान धर्म करावा आणि ते स्वतः सुद्धा फॉलो करतात। तर आजच्या या शुभ दिवशी माझं सकाळचं रुटीन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सकाळी मी 5 वाजता उठले आणि नवरोबांना मोठी गाडी बाहेर घ्यायला लावली, म्हणजे आपल्याला झाडून झुडून घेता येतं। गाडी जर पोर्चमध्ये असली ना झाडता पण येत नाही आणि थोडीशी गजबजच वाटते, त्यामुळं काही असं कार्यक्रम वगैरे असला ना तर मी गाडी बाहेर घ्यायला लावते यांना। तर झाडून घेतलं मी, तर तुम्ही बघू शकता बाहेर किती छान वातावरण झालंय। तर विद्वान लोक असंही सांगतात की मनुष्याला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल किंवा सकाळच्या सुंदरतेचा आनंद घ्यायचा असेल तर माणसाने लवकर उठावं लागतं। तर ते बरोबरच आहे, सकाळ सकाळ इतकं छान वातावरण असतं ना। तर मी तुळशीला दिवा लावला, त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं। रांगोळी नाही काढली मी, कारण रांगोळी काढायला तितका वेळच नव्हता माझ्याकडं, कारण घरातली पूजा करायची होती, स्वयंपाक पण करायचा होता आणि 2 जोड्या मी जेवायला बोलवत असते, एक माझे आई वडील आणि एक सासू सासरे। तर काही जण काय करतात, फक्त ताटं भरतात आणि ताट भरलेलं ते गाईला खायला देतात। तर मला तसं नाही आवडत, मी गाईला पण ताट देते आणि जेवायला सुद्धा बोलवत असते। तर असं कोणी जेवायला बोलवलं ना तर थोडंसं मनाला समाधान वाटतं, जसं की आपल्या आईवडिलांनी सासू सासऱ्यांनीच खाल्लंय असं वाटतं। आणि जे ताई दादा जेवायला येतात ना त्यांचं कसं आहे ना 10 वाजेपर्यंत सगळे ऑफिसला जातात, कामाला जातात आणि त्यांच्या वेळेपर्यंत आपलं जेवण स्वयंपाक झाला पाहिजे, त्यामुळे मी पटपट आवरायला लागले। तर घरातली सुद्धा पूजा करायची होती। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते। तर माझ्याकडे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा छान असा फोटो आहे, तर तो पण मी मांडला, त्याला मस्त हार घातला। आणि अन्नपूर्णा देवीची जयंती सुद्धा आहे आज, तर अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते। तर एका कलशामध्ये मी तांदूळ भरलेत आणि एका कलशामध्ये म्हणजे मातीचं जे भांडं आहे त्यामध्ये पाणी भरलंय। तर या उदक कुंभाचं महत्त्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते। तर हे मातीचं जे उदक कुंभ आपण भरतो पाण्याने, ते आपल्या पितरांसाठी असतं, ते पाण्याने भरलेलं। त्याचबरोबर दक्षिणा आणि एक छत्री म्हणून आपण आपल्या पितरांसाठी दान करायचं असतं। तर आपण जे जेवायला बोलवतो ना त्यांना जरी दान केलं तरी पण चालतं किंवा दुसऱ्यांना दान केलं तरी पण चालतं। अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यात येत असल्याने त्यानिमित्ताने पितरांचे नामस्मरण करून कुंभदान केल्यास उन्हापासून बचाव होण्यासाठी मदत होते। छत्री दान केल्यास दुसऱ्या जीवाला संतुष्टता लाभते आणि ते पुण्य आपल्या खात्यात जमा होते। त्यामुळे अक्षय तृतीयेला आपण जरी गाईला जरी घास दिला आपल्या पितरांच्या नावाने तरी आपण हे उदक कुंभ म्हणजे मातीचं भरलेलं भांड, थोडीशी दक्षिणा आणि एक छत्री दान नक्की करावी। आणि दुसऱ्या कलशामध्ये मी तांदूळ भरले, तर याला म्हणतात अक्षय पात्र। तर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बहिणीला म्हणजे द्रौपदीला हे अक्षय पात्र दान केलं होतं, त्यामुळे पांडव कधीच उपाशी राहिले नाही। त्या अक्षय पात्रातलं अन्न त्यांनी खाल्लं तरी पण ते अक्षय पात्र पुन्हा भरलेलंच राहायचं, त्यामुळे या अक्षय पात्राची सुद्धा आपण पूजा करायची असते। तर थोडं तांदूळ घेतले मी आणि त्यावरती कलश तांदळाने भरलेला ठेवला, त्यावरती एक सुपारी ठेवली आणि त्या कलशाचं सुद्धा पूजन केलं मी। अक्षय तृतीयाची सगळी पूजा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते। तर दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली, माता लक्ष्मी, अन्नपूर्णा देवी आणि थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवली कुबेरांच्या स्वरूपामध्ये। तर कुबेरांची मूर्ती नाहीये माझ्याकडं, त्यामुळे मी एक सुपारी ठेवली आणि त्यांचं सुद्धा पूजन करून घेतलं। आणि एक पाण्याने भरलेलं मातीचं भांडं घेतलं, त्याला म्हणतात उदक कुंभ। एक अक्षदानी भरलेलं तांब्या घेतला मी, त्याला म्हणतात अक्षय पात्र। तर त्यांची सुद्धा पूजा करून घेतली। एवढी जरी पूजा केली आणि त्यांचं नामस्मरण करत आपण पूजा केली तर पुरेशी असते। आणि नसेलच कोणी जेवायला येण्यासाठी किंवा गाई जरी नसेल तरी तुम्ही ताट भरायचं आणि ते पाखरांना खाऊ घालायचं आणि एखाद्याला एखादी छत्री, दक्षिणा आणि हे उदक कुंभ दान द्यायचं। आणि उदक कुंभ तुम्ही नाही कोणाला देऊ शकले तरी पण त्या उदक कुंभामध्ये तुम्ही पाखरांना चारा पाणी सुद्धा ठेवू शकता। तर उदक कुंभामध्ये मी पाणी भरलंय, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी, हळदी कुंकू, थोडंसं अक्षदा टाकल्या। तर एवढंच करायचं असतं, फक्त त्याचं पूजन करायचं
आणि ते दान करायचं. आणि कलश मांडायचा आहे मला. तर आपल्या कुलदेवीचा आपण कलश मांडत असतो आपल्या मंदिरामध्ये, तर तो कलश वेगळा आहे आणि या दिवशी कलश वेगळा मांडायचा असतो. तर मुलाला मी नारळ आणायला पाठवला होता, कलश मांडायचा होता. तर आता ही बाकीच्या पूजा करून घेतली मी. कलश नारळ आणल्यानंतर मांडण आता. तर अशी पूजा करायची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी. अगदी थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. अक्षय तृतीया तर आज आहे, हा व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत. तर या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी का होईना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामाला येईल. आता पूजा झाल्यानंतर माझी स्वयंपाकाची गडबड चालू झाली. तर एकीकडे मी पनीरच्या भाजीसाठी ग्रेव्ही करत होते, एकीकडे भात लावला होता गॅसवरती. तर पनीरची भाजी, भात, वरण, आमरस, चपाती हे सगळं जेवण बनवणार होते मी आज. तर कसं आहे ना, या दिवसात आंब्याचा सीझन असतो ना, तर आमरसाचं जेवण बनवतात. तर पितरांचे फोटो पुसून व्यवस्थित त्यांना असं कपड्यावरती ठेवून त्यांची पूजा करायची असते, त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. तर त्यांना सामान काही मिळत नव्हतं, हे मिळत नाही, ते मिळत नाही. तर सामानसुद्धा मी त्यातली त्यात त्यांना काढून देत होते. तर पितरांचे फोटो कधी पण दक्षिण दिशेला आपण ठेवायचे असते. दक्षिणेकडून उत्तरेकडं तोंड करून ठेवायचे असतात. आणि पितरांचे फोटो कधीही आपण वरती भिंतीला लावायचे नसतात. बहुतेक नाही लावत आणि लावलेच तर दक्षिण दिशेलाच लावायचे. तर पितरांचे फोटो मी ठेवून देत असते व्यवस्थित पॅक करून आणि त्यांना फक्त पितरपाठात आणि अक्षय तृतीयेलाच वरती काढते आणि पूजन झाल्यानंतर त्यांना पुन्हा पॅक करून व्यवस्थित ठेवून देते. तर कसं आहे ना, वरती जर फोटो ठेवले आपण त्यांना सारखं त्यांची आठवण काढली तर त्यांचा आत्मा जिथं कुठं आहे त्यांना शांती लागत नाही. त्यामुळं आपण फोटो कधी पण ठेवून द्यायचे असतात आणि आपल्या देव्हाऱ्यावरती सुद्धा पितरांचे टाक हे ठेवायचे नसतात. त्यांनी सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती लागत नाही. तर टीपॉयवरती नवरोबांनी माझ्या सासऱ्यांचा आणि सासूबाईंचा फोटो ठेवलाय, त्यांचं पूजन केलं आणि एका चौरंगावरती माझ्या आईचा फोटो ठेवलाय, कारण वडिलांचा फोटोच नाही माझ्याकडं. त्यामुळे तर माझ्या आईची पूजा माझा भाऊ करत होता, कारण माझे वडील लहानपणीच वारले आणि त्यावेळेस काय फोटोचं एवढी सुविधा नव्हती. मोबाईलसुद्धा नव्हते त्यावेळेस, कारण त्यामुळं फोटो काढताच आला नाही आणि तो नाही पण माझ्याकडं. त्यामुळे मी आईचाच फोटो मांडते आणि आईच्याच फोटोसमोर करा केळी मांडते आणि नैवेद्य दाखवते. तर वरण, भात, भाजी, आमरस सगळं झालं आणि चपात्या राहिल्या होत्या फक्त. तर चपात्या करून घेते म्हटलं आणि गरम गरम भजे काढते. भजे, पापड, कुरडई. तर स्वयंपाक ऑलमोस्ट झालाच होता आणि मग यांना मी ताट भरून दिलं. तर देवासाठी पण ताट भरलं मी. देवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला, सासू-सासऱ्यांना, माझ्या आईला. तर तुम्ही बघू शकता माझा भाऊ आणि माझे नवरोबा किती सेवा चालली आई-वडिलांची. तर सासू-सासऱ्यांना, माझ्या आई-वडिलांना नैवेद्य दाखवल्यानंतर मी ताटं बनायला लागले, कारण फोन करून सांगितलं होतं, ज्या मी 2 जोड्या सांगत असते ना त्यांना जेवणासाठी. तर घराच्या पाठीमागच एक ताई दादा राहतात, त्यांना सांगितलं आणि थोडेसे लांब आहेत तर त्यांना सांगितलं होतं फोन करून. तर ते येऊ राहिलेत, तोपर्यंत ताट बनवावं म्हटलं. तर असं बनवलं होतं मी. आमरस, चपाती, वरण, भात, पनीरची भाजी, भजं आणि पापड. तर पितरपाठात आमच्या इकडं पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि अक्षय तृतीयेला आमरसाचं जेवण बनवतात. तर पाठीमागचे ताई दादा आले, त्यांना मी हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर त्यांना जेवायला वाढलं. तर सकाळी 5 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत माझी पूजा, स्वयंपाक सगळं आवरलं होतं. 9:30 वाजता मी त्यांना जेवायला बोलवलं होतं. तर अशा प्रकारे आमच्या इकडं अक्षय तृतीया साजरी केली जाते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.